दौंड तालुक्यासह 7 जिल्ह्यांमध्ये दरोडे घालणाऱ्या सख्ख्या 6 भावांच्या टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे। ही टोळी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, संभाजीनगर, परभणी, बुलढाणा, बीड या जिल्ह्यांमध्ये गरफोडी करत होती। या टोळीवर तब्बल 18 गुन्हे दाखल आहेत। योगेश उर्फ आठल्या ईश्वर भोसले, सचिन ईश्वर भोसले, गैनीनाथ ईश्वर भोसले, मिलन ईश्वर भोसले, सोन्या ईश्वर भोसले, युवराज उर्फ धोंड्या ईश्वर भोसले असे या आरोपींचे नाव असून त्यांच्यावर 7 जिल्ह्यांमध्ये दरोडे घालणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे असे विविध 18 गुन्हे दाखल आहेत। दौंड येथे टाकण्यात आलेल्या दरोड्यानंतर पोलिसांनी या टोळीला जेरबंद करत अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत। या सर्व आरोपींवर आता मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून हे सर्व आरोपी सख्खे भाऊ असून ते अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणाऱ्या बेलगाव येथील रहिवासी आहेत। या टोळीवर करण्यात आलेल्या कारवाईची अधिक माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली आहे। पुढची एक चांगली कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून जे करण्यात आलेली आहे, मागच्या काही महिन्यामध्ये त्याला यश मिळालं आहे। एक मोका केस MCOCA ला परवानगी मिळालेली आहे। यामध्ये जी टोळी आहे ते पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, बीड आणि इतर काही जिल्ह्यामध्ये हा गुन्हेगारी टोळी दहशत निर्माण करून दरोडा, खुनासहित दरोडा, जबरी चोरी, दिवस आणि रात्र गरफोडी असे प्रकारचे त्यांनी वारंवार गुन्हे केले होते। दौंड पोलीस स्टेशनला जून 2025 मध्ये एक अशा प्रकारचा घरफोडी, जबरी चोरी, घरफोडीचा गुन्हा दाखल होता। यामध्ये 5 अनोळखी चोरट्यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये 5 अनोळखी चोरट्याने सुरासारख्या घातक व धारदार हत्याराच्या कुटुंबास दाखवून त्यांच्याकडून किमतीचे सोन्याचे दागिने 3.5 लाख रुपयाचे घेतले। टीमने त्यावेळी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हा शाखा दोघा टीमने मिळून तकनिकी यंत्रणेचा वापर करून गोपनीय माहिती करून काही वेळाने हे आरोपी आमच्या समोर निष्पन्न झाले की ही जी टोळी आहे ती योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले या व्यक्तीची टोळी आहे। आणि त्या टोळीने असे प्रकारचे खूपच गंभीर गुन्हे अगोदर केले आहेत। त्याचा पाठलाग केला गेला, सापळा रचला गेला, कारण हा आरोपी खूप सारे गुन्ह्यामध्ये फरार होते आणि त्यांना जेलबंद करणे म्हणजे खूप काही पुढे जे गुन्हे करणार होते त्याच्यावर आळा घालण्यात आलेला आहे। यामध्ये योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले, वय वर्ष 24, सचिन ईश्वर भोसले, गहिनीनाथ ईश्वर भोसले, मिलन ईश्वर भोसले, सोन्या ईश्वर भोसले आणि युवराज धोंड्या ईश्वर भोसले हा 6 इसमावर हे सगळे अहिल्यानगर जिल्ह्याचे राहणारे आहे। मोका अंतर्गत कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। यासाठी जे संबंधित टीमने काम केलेलं आहे त्याचा खूप खूप अभिनंदन करतो। मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती, ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा। तर मंडळी, अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकारनामा सोबत।